परम पवित्र भगवा ध्वज, वंदनीय भारत माता, आज विजयादशमी उत्सवानिमित्त मंचावर उपस्थित डॉक्टर दाते, मंचावर उपस्थित डॉक्टर बोरखंडेजी, या तालुक्याचे तालुका संघ चालक माननीय अनिल फेलोंडेजी, उपस्थित सर्व सज्जन शक्ती, माता भगिनी, संघाचे विविध पदाधिकारी व आत्मीय स्वयंसेवक बंधू, आज विजयादशमीचा उत्सव. भारतीय संस्कृती ही जगाच्या पाठीवर अत्यंत गौरवशाली इतिहासाची संस्कृती आहे. सामाजिक, धार्मिक आणि शासकीय व तसाच राजकीय ठसा उमटवणारी सुद्धा संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असतील, सम्राट अशोक असतील, यांनी घडवलेली राजकीय संस्कृती, तसेच साधू संतांनी घडवलेली धार्मिक संस्कृती, अशी आपली भारतीय संस्कृती आहे. आणि आज संघाचा शताब्दी उत्सव आहे आणि संघाला 6 उत्सव लागलेले. असा भारतीय समाजामध्ये उत्सव भरपूर आहे. दसरा झाला, दसऱ्यानंतर लगेचच आता दिवाळी आहे. या दिवाळीतही 5 दिवसाचा महत्वपूर्ण सण आहे. आणि यातील संघाच्या 6 प्रमुख उत्सवापैकी एक उत्सव म्हणजे विजयादशमी. या विजयादशमीचं साधारण महत्व आहे. भारत असे तो हिमाचल कन्याकुमारी पर्यंत पसरलेला आहे आणि विविध नावं सुद्धा प्रत्येक उत्सवाला आहेत. त्यामध्ये कोणी दसरा म्हणतो, कोणी विजयाचं प्रतीक म्हणतो, तर कोणी विजयादशमी म्हणतो. आणि या उत्सवाला सुद्धा विविध असं अनन्यसाधारण महत्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. श्रीरामाने रावणावर मिळवलेला विजय, महिषासूर मर्दिनीने महिषासुराचा केलेला वध, पांडवांचं अज्ञातवास संपलेलं वर्ष आणि तो दिवस, पांडवांचे शमी वृक्षाच्या वर लपवून ठेवलेले आपले शस्त्र, त्या शस्त्राच्या पूजनाचा सुद्धा हा दिवस आहे. त्याही व्यतिरिक्त अनन्यसाधारण महत्व या दिवसाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे तो यासाठी की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परमपूजनीय डॉक्टर केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी 1925 ला याच दिवशी विजयादशमीला मोहितेच्या वाड्यामध्ये नागपूरला स्थापना केली. आणि स्थापना करत असताना डॉक्टरांजवळ त्यांचे 15-16 स्वयंसेवक मित्रमंडळी आणि बाल स्वयंसेवक होते. आणि या गोष्टीला 100 वर्ष पूर्ण होत आहे, म्हणून आज संघाचा शताब्दी महोत्सव साजरा होतो. संघाचा विजयादशमीचा शताब्दी उत्सव. या उत्सवाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. प्रत्येक मंडळावर हा उत्सव साजरा होत आहे. संघ शताब्दीचं वर्ष आहे. संघ शताब्दीच्या वर्षानिमित्त संघ स्वयंसेवकांनी काही वेगळं करण्याचं यावर्षी ठरवलेलं आहे. मग ते हिंदू संमेलन असो, युवा संमेलन असो, प्रमुख जनगोष्ठी असतील, हर घर संपर्क असेल, अशा अनेक अधिकतम शाखा सप्ताह, अशा अनेक गोष्टी यावर्षी ठरवलेल्या आहेत. आणि त्यातच हा उत्सव आज आपण इथं साजरा करतो. डॉक्टर हेडगेवारांनी जेव्हा संघाची स्थापना केली तर संघाची स्थापना त्यांना का करावी लागली, त्यासाठी थोडासा इतिहास. आपला देश हा जवळजवळ 1300 वर्ष गुलामीमध्ये राहिलेला आहे. जर आपण हल्ली 1947 जर पाहिलं तर इंग्रज, त्याच्या अगोदर पाहिलं तर डच, फ्रेंच, पोर्तुगीज, आणि त्याच्या पहिले जर पाहिलं तर मुघल असतील, तुर्क असतील, निजाम असतील, असे कित्येक आक्रांत आपल्या देशावर चालू झाले. या देशामध्ये अनेक आक्रांत चालून आले, पण आम्ही संपलो नाही. आम्ही तुटलो, आम्ही विभागलो, पण आम्ही संपलो नाही. याचं कारण म्हणजे आमची भारतीय संस्कृती आहे. ती आम्हाला जोडून ठेवणारी आहे. आणि त्याचे प्रमुख कारण म्हणजे आमचे सण उत्सव आहे की जे आम्हाला आमच्या परंपरेला बांधून ठेवतात. आपला देश या गुलामीतून स्वतंत्र होईल, पण त्यानंतर या देशाची समोरची विचारसरणी काय असेल व आपला देश कसा असेल आणि तो कसा असायला पाहिजे, यासाठी परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली. 1925च्या अगोदरची गोष्ट आहे.
नागपूरला काँग्रेसचं मोठं अधिवेशन होतं. डॉक्टर हेडगेवार हे त्यावेळेस काँग्रेसचे सरचिटणीस होते आणि सचिवही राहिले. त्यावेळेस नागपूरची ही धुरा त्यांच्या खांद्यावर होती की इथे चांगल्या पद्धतीने हे अधिवेशन पार पडायला पाहिजे. डॉक्टर हेडगेवारांना अपेक्षित होतं की हे अधिवेशन स्वातंत्र्यासाठी आहे, पण स्वातंत्र्यानंतर या देशाचं काय त्याची चर्चा त्या अधिवेशनामध्ये झाली नाही. स्वातंत्र्यानंतर अनेक गोष्टी अपेक्षित होत्या. स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये राजसत्ता कोणाच्या तरी हातात जाणार होती. स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये जे अनन्य आपल्या देशातील घटक आहेत, ज्याला आपण अनन्य पंथ धर्म जाती म्हणतो, त्याची रूपरेषा काय असेल, त्याचं समोरचं भविष्य काय असेल. पण डॉक्टरांना याचा प्रश्न पडला आणि तो त्यांना त्याच्यातून स्वीकृत होताना दिसला नाही. म्हणून डॉक्टरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 1925 ला याच विजयादशमीच्या पर्वावर स्थापना केली. तेव्हा हिंदूची काय परिस्थिती होती? हिंदू हा विभागला होता आणि 4 हिंदू तेव्हाच एकत्र यायचे जेव्हा 5वा त्यांच्या खांद्यावर असायचा. आम्हाला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका, अशी हिंदूची परिस्थिती त्यावेळेस होती. डॉक्टर हेडगेवारांनी हे हेरलं आणि हिंदू कसा असावा, हिंदू कोण होता हे समाजासमोर मांडण्यासाठी संघाची स्थापना केली. मग असे ते हिमाचल, हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत जो सिंधु स्रोत से सिंधु तक रहते आए हैं, रहते आ रहे हैं, इस धरती को माँ जो कहते हिंदू उसी को कहते हैं. हे हिंदुत्वाची परिभाषा. मग आम्ही पुन्हा एक ओळ म्हणतो, हिमालयम समारभ्यम यावद हिंदू सरोवरम तम देव निर्मितम देशम हिंदुस्थानात प्रत्यक्षते. मग आम्ही कोण आहोत? हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत. हिमालय म्हणजे आमची माता, भारत मातेचा मुकुट हिमालय आहे आणि तिचे साक्षात पाय कन्याकुमारीला समुद्र धुवत आहे, त्याने वंदना करत आहे. आणि ही जी भूमी आहे ही देवतुल्य भूमी आहे आणि तिची आम्ही लेकरं आहोत. मग आम्ही कसे आहोत? एका ठिकाणी स्वामी विवेकानंद म्हणतात, उठा, जागे व्हा, ध्येयप्राप्ती वाचून थांबूच नका. उठा रुद्राजांना, उठा तुम्ही या मर्तभूमीवरील देवता. उठा, तुम्ही का मेंढरासारखे जगताय? तुम्ही शूरवीर आहात, तुम्ही पुरुष आहात, तुम्ही गौरवशाली इतिहासाची परंपरा आहात. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात, महाराणा प्रतापांचे वंशज आहात, सम्राट पृथ्वीराज चव्हाणांचे वंशज आहात आणि आज या हिंदू धर्माला ग्लानी लागली. ते स्वप्न स्वामी विवेकानंदांनी पाहिलं, ते डॉक्टर हेडगेवारांनी 1925 ला संघ स्थापनेच्या माध्यमातून पूर्ण केलं आणि आज या संघाच्या उत्सवाला म्हणजे विजयादशमीला, संघ स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहे. डॉक्टरांना एक नवा भारत पाहिजे होता. कसा? जो भारत या देशाचा विचार करेल, जो भारत राष्ट्रप्रथम ही भावना ठेवेल आणि या भारतात वसणारे आम्ही सगळे राष्ट्रप्रथम, नेशन फर्स्ट ही भूमिका ज्याच्या मनामध्ये असेल तर ते राष्ट्र सर्वांगीण विकासापासून कधीही थांबणार नाही, कुणाच्या चरणी जाणार नाही आणि कुणाला शरणीही जाणार नाही. मग संघ शताब्दीला 100 वर्ष जर झाले तर संघाने 100 वर्षात काहीतरी केलंही असावं. संघाने अनेक उन्हाळे, हिवाळे, पावसाळे पाहिले, अनेक कार्यकर्ते घडले, अनेक संघचालक घडले आणि संघ हळूहळू 100 वर्षाकडे जेव्हा वाढत आला तर त्यावेळेस अनेक बदलही संघामध्ये झाले. संघाच्या प्रमुख उत्सवापैकी पुन्हा एक उत्सव गुरुपूजनाचा आहे. आपण पाहिलेला आहे, सकाळी निघणारा सूर्य हा भगवा असतो. आमच्या ऋषी मुनींचे कपडे भगवे आहेत. आमच्या राजा महाराजांची जेवढी रथ आहे त्या रथावरचा झेंडा भगवा होता. त्याच्यावर त्याच्या राज्याचं प्रतीक होतं, पण झेंडा भगवा होता. कारण हे भगवा आहे, त्यागाचं प्रतीक आहे, बलिदानाचं प्रतीक आहे. आणि तेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये भगवा गुरु आहे आणि या भगवा गुरुचं पूजन होतं. संघाच्या शताब्दी महोत्सवामध्ये जे उत्सव आज पार पडतोय याच्यामध्ये जे बिंदू ठरवले गेलेले आहेत त्याच बिंदूला संघ पुढे नेत 100 वर्षाची वर्षगाठ करतोय. डॉक्टर हेडगेवारांनी जे छोटस रोपटं लावलं ते रोपटं आज वटवृक्षामध्ये झालेलं आहे 100 वर्षांनी. हे करत असताना संघाने 2 प्रामुख्याने गोष्टी केल्या. पहिली गोष्ट म्हणजे व्यक्ती निर्माण. संघामध्ये जर काही पहिला महत्वाचा गुण जर असेल
तर तो व्यक्ती निर्माण, तो व्यक्ती राष्ट्रासाठी निर्माण, चारित्र्य संपन्न निर्माण, आणि तो सर्वतोपरी माझा देश आणि मी ही भावना ठेवणार. आणि दुसरा म्हणजे समाज व्यवस्था. समाज म्हटलं तर व्यवस्था लागते, व्यवस्था परिवर्तन. या दोन गोष्टी संघामध्ये आहेत आणि त्या 100 वर्षात झाल्या. व्यक्ती निर्माण झाले, पण व्यक्तीला काहीतरी काम आहे तेव्हा व्यक्ती आहे, आणि त्या कामातूनच व्यक्ती मोठा होते आणि त्याच्यातूनच त्याचं व्यक्तित्व घडते. मग व्यवस्था परिवर्तन. ज्याप्रमाणे संघाची स्थापना झाली त्याप्रमाणे काळानुरूप संघाला आपल्या संघटना घडवावं लागलं. मग संघाला अनेक संघटना आहेत. मग युवांची जर कुठली संघटना म्हणायची झाली विद्यार्थ्यांची तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे. हिंदूंची म्हणायची झाली तर विश्व हिंदू परिषद आहे. महिलांची म्हणायची तर राष्ट्रसेविका समिती आहे, दुर्गाबाईंची आहे. कोणावर अडचणी निर्माण होऊ नये म्हणून ग्राहक पंचायत आहे, किसान संघ आहे, अशा अनेक संघटना आहेत. आणि या संघटनेमधूनच व्यवस्था परिवर्तन व्हायला लागली. आणि व्यवस्था परिवर्तन होताना संघाने अनेक संघटना तयार केल्या, त्यामध्ये सामाजिक, धार्मिक आणि अन्य काही संघटना. आज देशामध्ये जे आपण परिवर्तन पाहतोय, या परिवर्तनामध्ये जे काही लोक आहेत ते शासन असो, प्रशासन असो की राजकारण असो की समाजकारण असो की संघ असो, या प्रत्येक ठिकाणी संघाचा स्वयंसेवक आहे. आणि हा संघाचा स्वयंसेवक कार्य करत असताना राष्ट्र प्रथम ही भावना नजरेसमोर ठेवतो, त्यातूनच घडतो. आणि 100 वर्षांमध्ये संघाने हे साध्य केल्यानंतर आज समाज आणि संघ हा समोर जाताना जेव्हा दिसतो तेव्हा एक नवीन ध्येय संघासमोर आहे, ते म्हणजे समाज परिवर्तन. समाज परिवर्तनाचं ध्येय का? कारण व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आणि त्यातूनच आपल्या देशात आणि देशाच्या बाहेर काही घटना आपल्याला घडताना दिसतात. आपण पाहिलं की आमचा देश हा सण उत्सव साजरा करणार आहे, प्राचीन परंपरा मानणार आहे, साधू संतांची भूमी आहे, राजा रोजवाड्यांची शौर्याची पराक्रमाची भूमी आमचा भारत आहे. मग आज समाज परिवर्तनाची गरज का? आमच्या विचाराला जी ग्लानी लागलेली होती, जो थकवा निर्माण झाला होता, तो दूर करण्यासाठी आज समाज परिवर्तनाची गरज आहे. आणि संघाने शताब्दी वर्षानिमित्त तो स्वीकारला. आज आपल्या देशाच्या पलीकडे जर आपण विचार केला तर काही दिवसा अगोदर बांगलादेश घडलं, काही दिवसा अगोदर नेपाळ घडलं, त्याच्या अगोदर श्रीलंका आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात तर नेहमीच काही ना काही भानगडी आपल्याला पाहायला मिळतात, काहीतरी अराजकता तिथं निर्माण झालेली पाहायला मिळतात. मग त्यासाठी स्वबोध असणं खूप गरजेचं आहे. आम्ही कोण हे जेव्हा आम्हाला स्वबोध झाला तेव्हा आमच्या पौरुषत्वाची गाथा आम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही. आणि हेच लक्ष समाज परिवर्तनाचं आहे. जो ज्या संघटनेमध्ये असेल, जो ज्या संस्थेमध्ये असेल, जो ज्या विभागामध्ये असेल, तो त्याचं काम प्रामाणिकपणे जर करत असेल तर ती भारत मातेची सेवा आहे. आणि भारत माता ही विश्वगुरुपदी विराजमान होते, त्यासाठी आपला खालीचा वाटा पाहिजे. आज संघाला 100 वर्ष झाली. संघ काय करतो, संघाची आवश्यकता का, संघाचे स्वयंसेवक नेहमी काय करतात, हा विचार जनसाधारण लोकांमध्ये पडतोय. तो स्वाभाविक आहे. मग संघ बरा की वाईट, तो पण विचार लोकांमध्ये पडणं स्वाभाविक आहे. पण त्यापर्यंत पोहोचणं, त्यांना विचार पटवून देणं, त्याची उपलब्धी सांगणं, संघाचे उपक्रम सांगणं, संघाचा सेवाभाव सांगणं हा तितकाच महत्वाचा आहे. संघ कसा आहे? संघ म्हणतो आम्ही सर्वांना समान आहोत. आणि हेच आमच्या साधू संतांनी, ऋषी मुनींनी सांगितले. आता विश्वात्मके देवे, माऊली विश्वाचं कल्याण मागतात, गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाही. वसुधैव कुटुंबकम, हे सगळं विश्व आमचं कुटुंब आहे. अवघी विश्वाची माझे घर असे सांगणारे कुटुंब आहे. पुन्हा संत
या भारतात बंधुभाव नित्य सुदे जेवरची असावे. वंदनीय राष्ट्रपती तुकोजी महाराज जगाला प्रेम अर्पावे साने गुरुजी. आणि हेच संघ मानतोय. संघ हेच मानतोय की आम्ही सर्व ईश्वराचे सारखे लेकरं आहोत. आम्ही कुठेही कमी नाही जास्त नाही, सर्व सारखे आहोत. आणि आम्ही या भारत मातेचे उत्तराधिकारी आहोत. या भारत मातेला तिचं जे पूर्वस्थान आहे ते मिळवून देण्याचे कर्तव्य आपलं आहे. रामायणाच्या एका ओळीमध्ये 2-3 शब्द येते. आर्यवर्ते भारतखंडे जम्बूद्वीपे. हे भारताचं वैभव होतं. एवढा मोठा आपला देश होता आणि अनन्य साधारण अशी आपली ही मातृभूमी होती. हिंदू जब जब बटा तब तब कटा, जब जब कटा तब तब हमने धरती खोई, हमारे धर्म संस्थान खोई. जेव्हा आम्ही आमचे देवीची शक्तीपीठा म्हणतो तर ते पाकिस्तानात या हिंदू भवानी आहे आणि बांगलादेशला आहे. अफगाणिस्तानामध्ये हिंदू कुश पर्वत आहे. म्यानमारला ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. एवढा आमचा प्रचंड भारत होता. मग अखंड भारताचं स्वप्न आम्ही पाहावं, पण कशासाठी पाहावं? त्या भारत मातेला पुन्हा तिच्या गुरुपती विराजमान करण्यासाठी. आर्य चाणक्यानं सुद्धा चंद्रगुप्त मौर्याच्या माध्यमातून अखंड भारताचं स्वप्न पूर्ण केलं होतं. मग हा खालीचा वाटा डॉक्टर हेडगेवारांनी 1925 ला संघाची स्थापना करून आपल्याला संघाचं उत्तरदायित्व दिलेलं आहे. आपल्याला जबाबदारी दिलेली आहे. मैं रहूं या ना रहूं मेरा देश रहना चाहिए. ही भावना आपल्यामध्ये असायला पाहिजे. संघ स्वयंसेवकांमध्ये तर आहेच, पण समाजातील परिवर्तनासाठी विद्युत तितकेच आवश्यक आहे. संघ स्वयंसेवकांच्या काही महत्वपूर्ण गोष्टी घडामोडी घडलेल्या आहेत 100 वर्षामध्ये. राम जन्मभूमीचं आंदोलन संघ स्वयंसेवकांनी उचलून धरलं, अन्य संघटनांनी उचलून धरलं आणि त्याच्याबरोबर भारतीय समाज होता. राम सेतू तोडण्याचा तत्कालीन सरकारनं प्रयत्नही केला, पण तो सुद्धा संघ स्वयंसेवकांनी प्रश्न उचलून धरला, कारण की ते आमच्या आस्थेचं प्रतीक आहे. सीता माईला आणण्यासाठी जेव्हा प्रभू श्रीराम गेले तेव्हा तो सेतू बांधला होता, ते आमच्या आस्थेचं प्रतीक. त्यानंतर अमरनाथ यात्रा संघर्ष सुद्धा आपण केलेला आहे. आणि या संघर्षातूनच संघ स्वयंसेवक घडला, संघाचे कार्यकर्ते घडले, अधिकारी घडले आणि संघाने 100 घडली. आज उपस्थित स्वयंसेवकांमध्ये अनेकांचे वडील आजोबा यांना या सगळ्या गोष्टी माहित आहेत. ते संघाचे स्वयंसेवकही आहेत, होते, असतील आणि काही गेलेही असतील. पण आज त्यांचे वारसदार म्हणून आणि या भारत मातेचे उत्तराधिकारी म्हणून आपलं ते कर्तव्य आहे. जे डॉक्टर हेडगेवारांचं स्वप्न पाहिलं होतं, काय? नमस्ते सदा वत्सले मातृभूमे परम वैभवने तुम्ही तत्स्वराष्ट्र. हे भारत माता, मी तुलाच वत्सल मानतो. तूच माझी प्रेरणादायी आहे, तूच माझी जगत जननी आहे आणि मी तुला विश्वगुरुपदी नेण्याचा शेवटच्या प्राणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करेन. पण यामध्ये समाजाची सुद्धा भूमिका आणि सहकार्य असणं गरजेचे आहे. त्यासाठी संघ शताब्दी निमित्त 5 बिंदू समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला. या 5 बिंदूमध्ये काय? कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वदेशी, समरसता आणि नागरी शिस्त. आता कोणाला असं वाटत असेल की संघाला 100 वर्ष झाले, अजून संघाची आवश्यकता आहे का? हो आहे. संघ काय करतोय? तर संघ ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात कार्य करतोय. संघाचा स्वयंसेवक कुठे अधिकारी आहे, कुठे शासनात आहे, कुठे प्रशासनामध्ये आहे, कुठे नोकरीवर आहे, कुठे व्यवसायात आहे, कुठे शेतकरी आहे, कुठे व्यापारी आहे, एखादा राजकारणातही असेल. पण राष्ट्रप्रथम ही भावना, मी, माझा परिवार, माझं कुटुंब, माझं गाव हे त्या राष्ट्राच्या कार्यासाठी समर्पित आहे आणि मी तसे अन्य लोकांना तयार करेन, ही भावना ज्याच्या मनामध्ये तो संघाचा स्वयंसेवक राष्ट्राची, भारत मातेची सेवा करतो. मग कुटुंब प्रबोधन संघाने पहिला विषय घेतलेला आहे. आज कुटुंब प्रबोधनाची गरज आहे का? हो. कशी गरज आहे? आजही आपल्या गावांमध्ये संध्याकाळी जेवण करत असताना घरामध्ये सामूहिक पंगत असते. सामूहिक पंक्तीसाठी कुटुंब प्रबोधनाची गरज नाही, परंतु आपल्यातील काही लोक जर बाहेर नोकरीला असतील, व्यवसायात असतील, कुटुंब वेगळं झालं असेल,
तर कुटुंब प्रबोधनाची नितांत गरज आहे. अगोदरच्या काळामध्ये ज्येष्ठांचा मान सन्मान होता, आजही आहे, पण प्रमाण कमी आहे. तर त्यासाठी कुटुंब प्रबोधनाची गरज आहे. त्यामध्ये पुन्हा काही बिंदू सांगितलेले आहेत. भाषा, भूषा, भोजन, भजन, भ्रमण, भेट, अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. भाषा म्हणजे काय? आम्ही ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी आम्ही आमच्या भाषेचा वापर करू. आपल्या भाषेवर आपल्याला गर्व असायला पाहिजे. आणि भारतात तर बऱ्याच भाषा आहेत, आपल्याला बऱ्याच भाषा यायला पाहिजे. पण आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणची भाषा आपण बोललीच पाहिजे. आता भूषा, संस्कृतीच्या नावावर आपण आपले वस्त्र परिधान करतो, पण आपले वस्त्र स्वदेशी असायला पाहिजे. ते आपल्या संस्कृतीशी जुळते मिळते असायला पाहिजे. कदाचित यत्किंचित नाही घालू शकलो तरी आपल्याकडे जे सण उत्सव असतील त्यावेळेस सुद्धा तरी आपण आपले वस्त्र घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भोजन, आम्ही सामूहिक पंक्तीत जेवण करतो का? कारण की जेवणाच्या ताटावर बरेच प्रश्न निघतात आणि बऱ्याच प्रश्नाची उत्तरं मिळतात. म्हणून त्यावेळेस घरातली माऊली भोजन वाढत असते. मुलं आणि त्यांचे वडील, आजोबा वगैरे सगळे बसलेले असतात. 4 गोष्टी निघतात. तर यावेळेस आणि ते भारतीय भोजन आहे का याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. आज नुसतं एका गव्हाचं उदाहरण घेतलं तर त्याच्यापासून 100 प्रकारचे पदार्थ बनतात. तर भारत देशावर होणारं जे अनैसर्गिक आक्रमण, जे भोजनातून होणारी विषबाधा आहे किंवा अनन्य पदार्थाचं आपण सेवन करतो जे नाही करायला पाहिजे, त्याचा विचार आम्ही करतो का? आम्ही लहान मुलांना काही खाऊ घालता, मी स्वतः काही खाऊ घालतो, काय काय खातो. म्हणून आपलं भारतीय भोजन असायला पाहिजे. भजन, मनाची शांतता आणि आत्मिक संयम जर असेल तर अतिउत्तम. आणि त्यात जर दृढता जर निर्माण करायची असेल तर भजन आवश्यक आहे. त्याचे काही प्रकार आहेत. कोणाला नाचून आनंद मिळते, कोणाला गाऊन आनंद मिळते, कोणाला बोलून आनंद मिळते, तर कोणाला भजन ऐकून आनंद मिळते, तर कोणाला भक्ती करून आनंद मिळते. तर ते सुद्धा किमान महिन्यातून एकदा करायला पाहिजे. कुटुंबासोबत आठवड्यातून एकदा तरी जेवण करायला पाहिजे. आपण आपला वेश महिन्यातून एकदा तरी घातला पाहिजे. आपली भाषा नियमित बोलली पाहिजे. त्यानंतर आहे भ्रमण. आम्ही जेव्हा आमच्या गावात असतो तर आम्हाला सगळं माहिती असते, पण कधीतरी आम्ही शिक्षणासाठी बाहेर जातो, आम्ही शेतात जातो, नातेवाईकाकडे जातो, पण आपला देश कसा आहे, आपला तालुका कसा आहे, आपल्या देशाचा वैभव कसा आहे हे बघण्यासाठी सुद्धा आपण भ्रमण करायला पाहिजे. भ्रमण एवढं महत्वाचं आहे. आणि त्यानंतर भेट. काही लोकांच्या भेटी घेणं गरजेचं आहे. आपण अनेकदा इकडे तिकडे जातो आणि भेटी सुटून जातात, पण अशा वेळी एखादा शब्द निघतो, भेटलो असतो तर भेटी सुद्धा गरजेच्या आहेत. ज्येष्ठांच्या, आप्तेष्टांच्या, संघ स्वयंसेवकांच्या, जुन्या कार्यकर्त्यांच्या, गावातील वडीलधारकांच्या किंवा आपले जे गुरु असतील, ज्यांनी आपल्याला शिकवलं असेल किंवा ज्यांच्याकडून नवीन माहिती प्राप्त झाली असेल, अशा सगळ्यांच्या वर्षातून एकदा भेटी झाल्या पाहिजे. आता जेवढ्या शक्य आहे तेवढ्या तरी झाल्या पाहिजे. भाषा, भूषा, भोजन, भजन, भ्रमण, भेट या गोष्टी व्हायला पाहिजे. आणि याच्यातूनच आपण कुटुंब प्रबोधन साधू शकतो. आज आमचे मुलं बाळा जेव्हा बाहेर शिकतात तर त्यांच्याशी आमचा संपर्क असायला पाहिजे. त्याचे मित्र, मैत्रिणी, आपण सगळे नाते हा कुटुंब प्रबोधनाचा एक भाग आहे. त्यानंतर आहे पर्यावरण. आज हिवाळा आलाय पण थंडीच पडत नाही, पावसाळा जात नाही, 24 तास पंखे सुरू आहे. याचं कारण म्हणजे पर्यावरणाची ऋतुचक्राची गती बदललेली, म्हणजे सायकल चेंज झालेली. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याच्यासाठी सरकार काय करताय, गाव काय करताय, तालुका काय करताय आणि मी काय करतोय, हे महत्वाची भूमिका आहे.
झाडांचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण, या सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या पाहिजे. त्याच्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी आणि प्लास्टिक. आज प्रत्येक घरी एक नवा आजार आहे, त्याला जबाबदार प्लास्टिक. आणि चांगलं पाणी असेल तर चांगलं आरोग्य असेल. शेतीलाही पाणी लागतं, गावालाही पाणी लागतं, वापरालाही पाणी लागतं, जनावरांनाही पाणी लागतं. आणि जर हे पाणी नसेल तर डोळ्यात पाणी येतं. त्याच्यासाठी पाण्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. पाण्याचा पुनर्वापर असेल, पाणी मुरवणं असेल, आवश्यक तेवढाच वापर असेल. मग नळाला जर जास्त पाणी येत असेल तर नळाची जरी समजा आपण टोटी बंद केली तरी आपण राष्ट्रसेवाच करतोय, पाण्याची बचत करतो. एकल प्लास्टिकचा वापर बंद करणे, आवश्यक तेवढाच करणे, न करणे, टाळणे, पिशवी वापरणे, झाडं लावणे, हा सगळा पर्यावरणाचा एक भाग आहे. याच्यात अनेक गोष्टी. त्यानंतरचा भाग आहे स्वदेशी. होय, मी भारताचा आहोत, मी स्वदेशी वस्तू वापरतो. मग मला सकाळी उठल्यापासून काय काय स्वदेशी लागते? सकाळी उठता उठता मला ब्रश लागतो. उठल्यानंतर ब्रश आहे, आंघोळ आहे, त्याला लागणारे कपडे, साबण, हे ते सगळं, पाटी, पुस्तक, पेन, पेन्सिल, कपड्यापासून सगळं त्या स्वदेशी असायला पाहिजे. कारण स्वदेशी आमची ओळख आहे. आणि या स्वदेशी मधूनच आम्ही सामोर जातो. आज जगाच्या पाठीवर भारत असा एकमेव देश आहे की ज्याच्यामध्ये आपल्या भारतातल्या निर्मित वस्तू, प्रामुख्याने त्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि मोबाईल, सगळ्यात जास्त भारतातले लोक भारताचे वापरतात. त्याच्यामुळे आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती उंचावण्यास चांगली मदत होत आहे. तर यासाठी आम्ही अनेक गोष्टी भारतातल्याच वापरल्या पाहिजे. एखाद्याला पर्याय नसेल तर गोष्ट वेगळी आहे. ज्याप्रमाणे आमची भाषा भूषा आहे त्या पद्धतीने आम्ही स्वदेशी गोष्टीचा वापर केलाच पाहिजे, हा आग्रहच असायला पाहिजे. वेस्टर्न कल्चरच्या नावाखाली, संस्कृतीकरणाच्या नावाखाली विदेशी गोष्टी वापरून काही फायदा नाही. मग आम्ही आमच्या साधू संतांचे, ऋषी मुनींचे जरी वेश पाहिले, स्वामी विवेकानंदांनी शिकागोची सभा गाजवली त्यामध्ये ते सुद्धा भारतीय वेशातच होते. साधू बाबा म्हणून त्यांना सगळे हिंदवत होते. पण शिकागोच्या घटनासभेमध्ये त्यांचं जेव्हा उत्कृष्ट भाषण झालं तेव्हा जगाला कळून चुकलं की जगाचं नेतृत्व करणारा एकमेव देश जो बंधुभावाची भावना ठेवतो तो म्हणजे भारत. हीच वृत्ती आज आम्हाला अंमलात आणायची आहे. त्यानंतर आहे स्वदेशी. स्वदेशी झाल्यानंतर आहे समरसता. समरसता म्हणजे काय? आज आमच्या देशामध्ये संविधान आहे, संविधानानं आमचा देश चालतो. संविधानानं आम्हाला हक्क दिलेले आहे, अधिकार दिलेले आहे, कर्तव्य दिलेले आहे. आणि याच गोष्टीमधून आम्ही सामोर जातो. पण कर्तव्य सुद्धा आम्हाला चांगली पार पाडता आली पाहिजे. आता या कर्तव्यासाठी एक शब्द येतो, नागरी शिष्टाचार. तर आम्हाला नागरी शिष्टाचार म्हणजे आम्हाला जेव्हा कर्तव्य पार पाडायचे आहे तर आमचं गाव कसं असलं पाहिजे, आम्ही कसे असलं पाहिजे, आमची स्वतःची स्वच्छता कशी असली पाहिजे, गावाची कशी असली पाहिजे. चालताना मी रस्त्याच्या डाव्याच कडेनं चालतो. मी शाळेत असताना पूर्ण वेळ देईल, घरी असल्यावर अभ्यास करेनच. नागरी शिष्टाचार. जर समजा मी रस्त्याने जात असेल आणि जर समजा रस्त्याचा लाईट लागलेला असेल म्हणजे सिग्नल, तर मी थांबेन. हा नागरी शिष्टाचार केला पाहिजे. आणि याला जोडून येत आहे समरसता. समता आणि समरसतेमध्ये थोडासा फरक आहे, फार जास्त नाही. समरसता म्हणजे काय? एकमेकात मिसळून जाणे. जसं दुधामध्ये पाणी टाकलं की पाणी दिसत नाही, दूधच दिसते. तशा पद्धतीनं आम्ही जर गावामध्ये आहोत तर आमच्यात एकता आहे का? गावाचा वार्षिक सण साजरा करतोय का? सर्व गुण्यागोविंदाने राहतोय का? आमचा एक पानवठा आहे का? एक स्मशानभूमी आहे का? एक मंदिर आहे का? या सगळ्या गोष्टी आम्ही अंमलात आणायला पाहिजे. संघाने ही दिलेली पंचसूत्री आहे. कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, सामाजिक समरसता, नागरी शिष्टाचार आणि स्वदेशी. मग याही व्यतिरिक्त संघ काय करतो? संघाचे अनेक भाग आहेत. संघाचा सेवा विभाग आहे.
संघाचा सेवा विभाग भारतात जिथं जिथं सेवा करायची तिथं सेवा करतो. आता आपल्याला माहिती आहे सोलापूरकडे पंजाबकडे मोठ्या प्रमाणात पूर येऊन गेला. संघाचे स्वयंसेवक अग्रेसर होते. सज्जन शक्तीकडून काही अन्नधान्य गोळा केलं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. हा संघ करतोय. 1962 ला जेव्हा युद्ध झालं तर तेव्हा सैनिक तुकडी कमी पडली आणि सैनिकांना शस्त्र वाहून न्यायचे होते. ते शस्त्र वाहून नेत असताना ठराविक अंतरावर त्याची गाडी पोहोचली आणि त्यानंतर पहाडाचा प्रदेश असल्यामुळे सैनिक कमी पडलं. त्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी ते शस्त्र त्या पहाडाच्या वरच्या भागापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, यशस्वी प्रयत्न केला आणि अशाच वेळी काही स्वयंसेवकांवर गोळीबार झाला. ते सैनिक आपल्या देशासाठी हुतात्मा पावले, पण आपलं कर्तव्य त्यांनी पार पाडलं आणि या स्तरावर आपल्या देशाला जो स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करतो त्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचालन सुद्धा दिल्लीच्या किल्ल्यावर झालेलं आहे. मग जिथं जिथं संघाने चांगलं कार्य केलं त्याची भूमिका सुद्धा किंवा त्याची दखल सुद्धा जगाने घेतली आहे. आज संघाच्या शाखा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 60 देशांमध्ये आहेत. 60 देशांमध्ये संघ कार्य करतो. संघाला काय अपेक्षित आहे? ज्याप्रमाणे गौतम बुद्ध म्हणतात सर्वभौतो मंगलम, हेच अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे जैन मुनी म्हणतात की सहोदर हिंदू, तेच अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे गुरु नानक देव म्हणतात की देव प्रथम, आता त्यांची देवाची व्याख्या थोडीशी वेगळी आहे. देव म्हणजे मातृभूमी प्रथम, हेच संघाला अपेक्षित आहे. मग हिंदू समाज विभागला कुठे? हिंदू समाज थोडासा जातीपंथा धर्मामध्ये विभागला, पण तो एक आहे म्हणून आज एवढ्या वर्षानंतरही आम्ही टिकून आहोत. आणि स्वाभाविक आहे आम्ही कर्तृत्ववान आहोत, आम्ही नेतृत्ववान आहोत आणि आम्ही दातृत्ववान सुद्धा आहोत. म्हणून जैन असेल, बुद्ध असेल, शीख असेल, शाक्त असेल, शैव असेल किंवा वैष्णव असेल, हे सगळे सहोदर हिंदू आहेत. हे त्या भारत मातेच्या गळ्यातील माळ्याचे मणी आहेत. आज आम्हाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे, कारण की शांतीनं चालणारा आमचा देश आहे. आज आम्हाला छत्रपती शिवरायांची विचारधारा असणं आवश्यक आहे आणि तेच विचारधारा स्वामी विवेकानंदांनी आणि डॉक्टर हेडगेवारांनी मांडली. येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशावर भरपूर सारे संकट आहेत. ते संकट सुद्धा आपण हेरले पाहिजे आणि त्याला पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग संघाच्या माध्यमातून आणि देशामध्ये चांगलं घडल्यानंतर काहीतरी परिवर्तन आहे, त्या परिवर्तनाचे बिंदू सांगून आहे. सध्या WHO अध्यक्षपद भारताकडे, G20 अध्यक्षपद भारताकडे, सिंधू सारखा पराक्रम आपण घडवलेला आहे. अनन्य अशा गोष्टी आपण केलेल्या आहेत. आपला देश आज समोर जातो. कोविड मध्ये आपण जगाला मेडिसिन दिलं, 108 देशांमध्ये मेडिसिन दिलं, मोफत दिलं. म्हणजे आम्ही फक्त सांगण्यासारखे नाही, आता विश्वास नके देवे, आम्ही जसं बोलतो तसं करतो. संघाचा स्वयंसेवकाचा शब्द आणि कर्तव्य सुद्धा एकच आहे, जसा बोलतो तसा करतो. आणि हेच या भारत भूमीला अपेक्षित आहे. येणारा काळ हा भारत मातेला गुरुपदी बसवणार आहे, त्याच्यामध्ये आपली चांगली भूमिका असायला पाहिजे. यासाठी संघाचा स्वयंसेवक तर आहे, त्याबरोबर समाजामध्ये जे सृजन शक्ती आहे, जे मातृशक्ती आहे, जे राष्ट्रभक्त आहे, याही पलीकडे जाऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करणे, त्यांना एकत्रित करणे, त्यांना राष्ट्र प्रवाहामध्ये आणणे, हे आपलं काम आहे. यावर्षी संघाच्या ठरलेल्या उत्सवांपैकी हिंदू संमेलन होणार आहे, हर घर संपर्क अभियान होणार आहे, अधिकतम शाखा सप्ताह होणार आहे, युवा संमेलन होणार आहे, प्रबुद्ध जनगोष्ठी होणार आहे. त्यामध्ये सुद्धा समाजाचा सहभाग असणं गरजेचं आहे. आणि संघाची आपल्या गावामध्ये जी शाखा आहे ती शाखा अधिक दृढ होणं गरजेचं आहे.
कारण एकच ध्येय, परममय भवन्ने तुम्हें तो रास्ता मैं रहू या ना रहू ये देश रहना चाहिए. म्हणून डॉक्टर हेडगेवारांनी जे संघाचं रोपटं लावलं ते संघाचं रोपटं आज 100 वर्षाचं झालेलं आहे. त्या रोपट्याचं आज वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि त्याच्या ज्या डहाळ्या आहेत, त्याच्या ज्या फांद्या आहेत, या त्याच्या अनन्य शाखा आहेत, अनन्य संघटना आहेत. आणि त्याची जे पालवी आहे ती सगळी संघाची स्वयंसेवक आहे. विजयादशमीच्या या पर्वावर राष्ट्रप्रथम मातृदेव भव, भारत माता की जय अशा सगळ्या संकल्पना घेऊन आपण भारत मातेला गुरुपदी विराजमान करण्यासाठी आणि संघाने दिलेली 5 ध्येय, त्याच्यामध्ये कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वदेशी, नागरिक शिष्टाचार, समरसता या गोष्टी नजरेसमोर ठेवून आपण कार्य करावं. भारत माता की जय. सर्वजण आपल्याला